इथं? हा काय काय करते? अहो अभ्यास राहिलाय काय अभ्यास राहिलाय? हा इकडं आणते. तुला याच्यासाठी आणलंय का इकडं? अहो थोडा अभ्यास राहिलाय माझा. अगं तुला अभ्यास करायची गरजच नाहीये. का बरं? तुला सांगितलंय ना तू फक्त घरचं काम करायचं. हा अहो पण लग्नाच्या वेळेस आधीच सांगितलं होतं, तुम्हाला माहित होतं मी शिकते म्हणून. तुला सांगितलं होतं आधी, आम्ही म्हटलं होतं शिकू, पण गरजच नाहीये ना शिकवायची. काय गरज आहे तुला शिक्षण करायची, नोकरी करायची? इथं सगळं भेटतंय ना तुला जागेवर, कशाला लागतं तुला शिक्षण? अहो पण आधीच माहित होतं, सांगितलेलं होतं आधी मी शिकते म्हणून. सांगितलं होतं, केलं कॅन्सल. आमची इच्छा आहे नाही शिकवायचं तुला, घरातलंच काम कर. सगळं आहे आपल्याकडे, काय कमी आहे? घरातलं तुला पाहिजे तेवढे पैसे भेट. भेटते, तुला पाहिजे तेवढं नटायला भेटतंय, साड्या भेटतात, सगळं भेटतंय. मग काय पाहिजे तुला अजून? नोकरी कशासाठी पाहिजे? अहो पण मला शिक्षण पूर्ण करायचंय माझं. काही गरज नाही शिक्षण पूर्ण करायची. घरातले काम कर, काम टाकते, वही पुस्तक घेऊन बसती. सांगितलंय तुला शिक्षण करायचं नाही. अहो पण करते मी रोज घरातलं काम, माझं तेवढंच झालं की लगेच करते मी. द्या मला अजिबात वही. नाही वही भेटणार तुला. तू आधी कामावरून घे, मग वही भेटन तुला. हे धुणं तसंच पडलंय, भांडे तसेच पडले, वही घेऊन बसली. अहो आई करते ना मी, सगळं रोज करतेच आहे ना. रोज नाही, आजचं काम तू सगळं तसंच ठेवून बसलेली आहे. अहो माझं थोडंसंच राहिले. तुझी आई येणार आहे का काम करायला घरी? आईचं कशाला मध्ये नाव काढताय? मी मग? करते ना. अजिबात पुढचं बोलू नको, तू जास्त बोलतीये. जरा आवाज खाली कर. कुठं जास्त बोलते मी? तुम्हाला चांगलं म्हणते की माझं तेवढं कम्प्लीट झालं की मी ना लगेच करते घरातलं काम. नाही भेटणार तुला वही, अभ्यास करायचा नाही. मी काय सांगते तुला, तुला मी शिकू देणारच नाही पुढचं. काहीच गरज नाही शिकायची. लोक आम्हाला नावं ठेवतील, तुम्हाला काय कमी म्हणतील, सुनाला बाहेर शिकायला पाठवलं. अहो लोकांचं काय करायचंय? माझं शिक्षण मला पूर्ण झालं पाहिजे. अगं बाई, तुला सांगितलेलं कळतंय का एकदा? नाही शिकवायचं म्हणल्यावर नाही शिकवायचं. तू फक्त घरातलं काम करायचं, बाकी जास्त पंचायती नाही करायच्या. ते बोर कुठं गेलेलं आहे? काय लावली रे? काय वाट लावली? काय ही म्हणते शिक्षण करायचं. शिक्षण करायचं? हा काय वाटतं नाही रे तुला बी? काय शिक्षणाची गरज आहे? आपल्या घरी काय कमी? अहो तुम्हाला माहित होतं ना मी शिकते, शिकता शिकताच लग्न झालंय माझं. अरे आता कोटीचा बंगला चाललाय, सरपंच आहे मी गावचा. अहो सरपंच तुम्ही आहेत बाबा, अरे मी गावात नाही मला ना. काय म्हणते तू सून कुठे हेलपट घालती दप्तर घेऊन? लोक अहो, नाव हा? ठेवतात, तिला तेच सांगते काय गरज मी. पडली त्या शिक्षणाची? आणि अहो, तू किती आणणार आहे शिक्षण होऊन? का किती पैसे आणणार आहे असं घरी? विषय पैशांचा नाहीये, मला फक्त माझं शिक्षण पूर्ण करायचंय, जे हे, अर्ध राहिलंय ते. जमणार नाही तिथे असलं शिक्षण काय मकर लावलंय? ती वही बी तिकडे फेकून दे. मी तेच म्हणलं ना, तिच्या हातातून त्याच्यासाठीच घेतले. तुला हिला काय अभ्यास करायचं? करायची काय गरज आहे? हिला मी तेच सांगू राहिले, तू जास्त शहाणपणा करू नको. तुला जेवढं सांगितलं ना तेवढंच घरात करायचं तू. तुला घरून जमत असलं तर बघ, नाही तर ती असं काय हेलपट बिलपट मारायला जमणार नाही. कुठे गेलं पांड्या? त्यालाच विचारते कुठे गेला तो. तो गेला असं कुठतरी. हे मला शिक्षणाचं नाही सोडून द्या विषय. सांगितलं. ते काय होतंय बाई, मला आहे ना गावात मानपाणी. आणि तू जर अशी जायची म्हणलं ना एसटीनी, आणि लोक म्हणते ना त्या सरपंचाची सून, आणि तिथे जाती शाळेत, सकाळची जातीन संध्याकाळची येतील, दुनिया होतीन. काय करायचं ते शिक्षणाचं? तुला काय लागत आहे? अहो पण मी त्यासाठी आता एक्सटर्नल करणार आहे, मी इंटरनल नाही करणार, मी बाहेरून करणार तुला काय आहे. करायचं फक्त ते घरी तसं कर. अभ्यास करायचा. नको नको. लोकांना कळणार सुद्धा नाही मी जाऊ दे, शिकते पण ते. काय पडलंय ही त्याच्यावर? पुढचं लय बोलती, मला हा. अजिबात आवडत नाही. हिला जेवढं सांगितलं ना तेवढं हे ऐकत नाही. हे सांगून तेवढंच ज्ञान करायचं, द्यायचं फक्त दुसरं. तू घरातलंच करीत जा, हे रानातलं करीन. काय होतं, शिक्षण करून आहे ना त्याचा उपयोग नाही. अहो पण आधीच ठरलं होतं ना असं की अगं, अरे शिकायचं. काय काय होतं, ठरलं? ठरत बिरत ती काय सगळं आता त्यावेळेस आम्ही बोललो, पण नाही गरज ना आता करायची. गरज नाही ना आपल्याला. आणि मला माहितीये शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते शिक्षण घेतलं तू गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे शिक्षण घ्यायचंच नाही. अहो पण असं काहीच नाही होणार, फक्त माझं जे अर्धवट शिक्षण राहिलंय तेवढंच पूर्ण करायचंय मला. नाही जमणार, शिक्षणात सोडून दे विषय. आणि तू या हिशोबाने सांग. त्या पोराला बोलव बरं पहिलं, त्याच्याकडे बघू दे. हिचं हा. नाटक ऐकून घ्यायचं नाही. जा तू ते पहिलं काम करून घे. जा बरं पहिलं, होय जा पट. इथं नको लय वच 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 करू. कसं आहे ना, असं लाड जरा कमी कर. तुम्ही इकडे या. तुम्हाला काय सांगते ना, पहिलं सुनेला बोलण्यापेक्षा ना आपलं पोरग ताब्यात घ्यावा. त्याचे नखरे असते, नाही तर त्याची फूस असन ती मग उगाच एवढी चरचर नाही करत त्याने आहे. सांगितलं गेलं शिक्षण करायचं, मग त्याने दिल्याशिवाय ती वही पुस्तक घेऊन बसली का? येऊ दे त्याला. हा, त्याचा बेत करा पहिलं. त्याचे कान झापा चांगले. हा. त्याला म्हणा हे तू आमचे नाव खराब करायचं काम तू चाललेलं का? आम्हाला शिकवायला निघाला हा, का? त्याने तिथे बोली केली होती. याला काही डोक्याचा भाग आहेच का नाही तेच मला काय मुळात काय पण ही कमी शिकलेलं नाही, पोरे जास्त शिकलेली.
कशाला हे कुठाने पण याला एक तिला काय जास्त ठेवतो शिकवायचं बाजू. कशाला याच्या डोक्यावर बसायला याला नाही अक्कल काही त्याला करतं. फोन एवढी करा त्याला- हा अरे येडे काय करते? काही नाही, म्हणलं तोंड पाडलंय. असंच. काय झालंय पण तुझं तर काय एवढं चांगलं सुंदर चेहरा दिलाय देवाने, असं पडलेला बरोबर वाटतं का? काय करता त्या सुंदर चेहऱ्याचं? का काय अडचण काय आपली? तर काय तुला कोण काय म्हणतंय का काय? गरीब घरची काय तू? आता इथं सरपंचाची सून आहे तू. गरीब घरच्याचा नाही प्रश्न. आपल्या आधी काय ठरलं होतं, मी तुम्हाला लग्नाच्या आधीच काय सांगितलं होतं, माझं शिक्षण चालू आहे, त्याच्यातच आपलं लग्न झालंय आणि मला माझं शिक्षण कम्प्लीट करायचंय. सांगितलं होतं की मग नाही. एवढंच आहे ना, चालूच आहे की शिक्षण. कोणी तुला अडवलंय? जा की तू, स्कूटी आहे घरी घ्यायची तसं आपलं, जायचं. तुम्हाला वाटतंय फक्त चालू आहे. आज मी अभ्यास करत होते, सकाळी बसले होते अभ्यास करत, आई आल्या, त्यांनी माझी वही ओढली, मला म्हणल्या अजिबात शिक्षण बिक्षण काही करायचं नाही, फक्त घरातली कामं करायची. जाऊ दे ना, ते आईचा मूड नसेल चांगला, ती म्हातारा आमचं असं गावभर हिंडतं, तिला वेळ देत नाही. अहो फक्त त्या बोलल्या असते तर ते ठीक आहे. बाबा पण बोलले मला म्हणले मी सरपंच आहे, तुला काही कळतं का? तू अशी जर एसटीनी वगैरे तू कॉलेजला गेली तर मला लोक किती नावं ठेवतील, काही गरज नाहीये शिक्षण करायची. मला म्हणले अशी किती कमवून आणणार आहे तू शिक्षण करून, नोकरी करून. मी काही कमवण्यासाठी किंवा किती मला पगार भेटेल त्याचा विचार नाही, मला शिक्षण जे चालू आहे ते कम्प्लीट करायचंय. मला नोकरीचं बघूच ना. आणि आता बाबा सरपंच आहे, कोणी सांगावं पुढे मला चांगलं जर जॉब भेटला चांगल्या मार्काने, आणि मला माहितीये मी चांगल्या मार्काने पास होणार. मी जर एखादी मोठी अधिकारी वगैरे झाले, कोणाचं नाव होणार आहे? तुमचंच, आपल्याच घरचं नाव होणार आहे ना. काय होतंय बरं का, आमचं घर आहे राजकारणी, जवळजवळ पराज्यापासून राजकारणी. ही काय होतंय, यांच्या घरातल्या महिला ही बाहेर जाऊ देत, आणि मला त्याचीच भीती होती. पण आता त्यावेळेस ती म्हणली की बाबा आम्ही शिकू. पण आता मला सांगा, ते जुन्या जमान्याचं होतं, आता जमाना बदललाय. आता कुठल्या ह्याच्यात स्त्री पाठीमागे आहे सांगा ना तुम्ही? प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुढे. नाही तू हुशार आहे, मला माहिती आहे, तुझं शिक्षण पण चांगलं आहे आणि मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू बेच नाही अजिबात. माझे पुस्तकं वया काढून घेतल्यात, आणि त्यांनी मी आहे कसा ना, अभ्यास करू मी जोपर्यंत आहे ना, तू काळजीच करायची नाही. मी आहे, मी बोलतो, आई संग बोलतो, माझ्या बापा संग बोलतो. काय म्हणतात मला बघू दे. तुम्ही म्हणजे बघा, काय मला एवढे तुझं शिक्षण झालं म्हणजे काय बोगस हे का? मग मला पण तेच म्हणायचंय. आता मला उद्या जायचं होतं कॉलेजला, मला उद्या नोट्स मिळणार आहेत शाळेत. तू जा बिंदास, बघू काय होतंय घरी, मी बघून घेईन. तू डायरेक्ट जा. तुला कोण काय म्हणते ना बघतो मी, आईकडं विचारतो. आई काय माझी एवढी ही नाही अशी लई. तुम्हीच बघू, तुम्हाला वाटतंय तसं, त्या नाहीये, त्या किती बोलतात तुम्ही नसताना. माझं मला माहिती, मी बोलतो ना त्यांच्याशी. तू जा ना बिंदास उद्या सकाळ. आणि तू कारण कुठं काय, तू तुझी कामं करून जाते, तू थोडी मग मी त्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते, समजवत होते की मी घरातले सगळे कामं करून मग जाते, आल्यावर परत सगळी कामं करते. असं नाही ना की मी फक्त अभ्यासच करते, सगळी कामं पण करते. आता मला उद्या खरंच खूप इम्पॉर्टंट आहे जाणं, मला नोट्स मिळणार आहेत, त्याच्यामुळे मला ना तुम्ही बघा आता काहीतरी सांगा, मला जावंच लागणार आहे उद्या कॉलेजला. तू नको टेन्शन घेऊन, मी बोलतो त्यांच्याशी. आणि तू सकाळ सकाळ आपलं उद्याच्याला निघून जा, बघू काय होतंय. चालेल, हा जा. चला तुम्हाला जेवायला वाढू का? चल जेवण घेऊ. पोरगी सकाळपासून घरी नाहीये, तुम्ही त्या पोराला बोललेत का नाही? त्याची माई कुठं गाठ पडली? अहो तुम्ही करता काय? तुम्हाला घरात काय चाललंय हे सांगून हे कळत नाही, मग कसं पण करायचं? त्यांना समजायला पाहिजे ना. आता तू एखादी विचारते ना, बा पोरगी कुठं चालली, काय अहो. चालली. पुढं चालली काय चालली म्हणजे ती उठली आणि लगेच गेलेली आवरून बिवरून तिचं तिने घरात काही केलं नाही काय नाही, आणि तुम्हाला 2 दिवस झाले पोराला सांगायला सांगितलं. ह्यो काय प्रकार आहे त्याला आधी विचारा. ते पोरग उठत आहे सकाळचं, मला उठायचे आता जाते मग कुठं. हे काम तुमचं आहे का माझं आहे? मी पण त्याच्या संग भांडणं करीत तुला बसू? विचारायचं ना, तुला विचारल्याने काय फरक पडतो? काय विचारायचं त्याला? त्याचं मला का खवळ थोडंफार असतं काही करू तर तुझं निघून जातो म्हणलं. तुम्ही बोलला असता म्हणून मी लक्षच दिलं नाही. तुला वाटलं मी बोललो जाय ना कुकडे बी गेली. अहो पण मग तुम्ही बोलायचं ना त्याला, मी कसं बोलणार काय त्याला एवढ्या तुझं बी काम गोष्टी? आहे, काय तो परत मला म्हणून तुला काय करायचं, तू कशाला शहाणपणा करती? अरे पण काय बोलायचं कारण? शहाणपण करते म्हणजे काय बारीक पोर बिरीक काय? पण तुम्ही त्याला म्हणायचं ना, भाऊ हे कशाला नखरे लावून घेतो, कशाला एक कुटाने करतो? हा नाही थांब थांब, त्याला येऊ दे, त्याचं बघू दे का फोनच लावू त्याला. पण हे कुटाने काय मला पटत नाही. मी आधी सांगत होते ना, अजूनही तेच सांगत आहे. अरे पण त्यांनी लावूनच धरलंय का काय मग ते शिक्षणाचं? आलंच का? ए, इकडे कुठं चालला तू? घरात हा, ते चाललं तर ना. दिसतं आम्हाला, पण तुला सांगितलं होतं ना त्या दिवशी मी तिच्या शिक्षणाचं, तू काय नाटक करू नको म्हणून. काय नाटक आहे, चांगले शिक्षण.
तुझी बायको कुठे आहे? तू गरज वाटते का तिच्या शिक्षणाची, तिच्या पगाराची गरज आहे आपल्याला? पगाराची गरज नाही, पैशाची काही कमी नाही, पण तिने एवढा तिचा 8-10 वर्ष घालवलं शिकायला. हा ती काय फुकट आहे का तिचं? अरे फुकाट आहे पण आपल्या काय म्हणायचं त्याच्यात कमीपणा काय नाही. अरे पण आपल्या घरी काय कमी आहे? असू दे ना काय तर याचं डोकं आहे ना आपण त्या बोली काय पोरीने केली? फार बधीर करून अरे टाकलं. लाख बोली केली पण आपल्याला गरज नाही त्याची. अरे बोली करायला माणूस करतं म्हणतं, मग असं आपण 4 चौघात बोललो तिला शिकायचं मग शिकवायलाच पाहिजे का? हे तुला कोणी शिकवलं? नाही, तुला कोणी सांगितलं? मला तिला तू शिकवायचं. परस्पर निर्णय कस काय घ्यायला लागला? आम्ही घरात मोठे माणसं आहे इतकं मेलो. मी तुझा नवरा आहे म्हणलं मला. अरे नवरा आहे पण मग आमचं काही हाय म्हणजे काही विचारच अरे घ्यायचा तू नाही. तिचा नवरा आहे पण हा? आम्ही तुझे आई बाप आहेतच ना. अहो, पण काय गैर काय ह्याच्यामध्ये शिकवायचंय तिला म्हणलं अरे शिकव पांड्या काय पडले गावात सरपंच आहे मी, ती पोरगी जा आणि येन ती किती करण्यापेक्षा जण गाव चांगली म्हणतात गावात. किती जण म्हणजे अख्खा गाव मानतय मला. पैशावर सरपंच झाला, तिचं काय पैसे आहे का? तिचं शिक्षण जी मग काय ते ती फुकट बोलणार शिक्षण असतं काय? अहो तुम्हाला तरी पद आता समजा सरपंच पद भेटलं, ही खालच्या लेवलचं आहे, ती उद्या जर का MPSC सुटली ती अभ्यास म्हणजे चालू. गावाचा कारभार चालले ते खालच्या लेवलचं काम आहे का? अहो, ही कोणी पण होते सरपंच, आज पैसे 10-5-50 लाख रुपये उडवले की झालं ते- सरपंच. अरे पण ती बी एवढं सोपं नाही पांडा. पण मला आई सांगतो तिचं जर का उद्या MPSC सुटली, IPS वगैरे झाली काय, तर नाव कोणाचं होईल? अरे मला काय म्हणायचंय, तू मस्त तिला सगळं करतो, तीच जर उद्या तुला हे बोलायला लागले, अरे ते शिक्षण आहे, शिक्षण घेतल्यावर माणसाला चांगलीच बुद्धी येते. तिला जर बोलायचं असतं ना, तिला जर ह्या गोष्टी करायच्या असतील, लग्न नसतं केलं नाही एका शेतकऱ्याबरोबर. तिने आपल्या तिने शेतकरी वर तुझ्या डोक्यावर ताण हे वाटावं नाही, नाही म्हणजे बरं बरोबर झालंय. आहे. याला आहे ना ह्यो सध्या तिच्या पादराड हा त्याच्यामुळे याला लय कळणार बोललं नेमकं काही काय झालं तरी प्रकार मग चाललाय. ह्यो काय ऐकणार नाही. अरे अशा किती का ठिकाणी आम्ही पाहिलंय, नवऱ्याने शिक्षण केलं आणि बाया त्यांना टाकून गेल्या. हा ती नाही तशी. मला नाही नाही होऊ द्या एवढा अधिकारी, मग डोळे तुला झाकून कळेल. विश्वास ठेवू नको, जग बघत आलो आम्ही अशा उन्हाने ढवळे झालो. अहो, तुम्ही एक विचार करा, तिने एखादा एक शेतकरी मुलगा स्वीकारला, ज्यावेळेस तिला जर वाटत असतं झालं तिला नोकरी बरोबर लग्न केलं अरे मी असतं. तुला काय सांगते, आपल्या गावाच्या शेजारी झालेली घटना आहे भाऊ. रिक्षा चालून त्यांनी बायकोला शिकवलं, अगं, ती आई, तुझ्या टाकून डोक्याला गेली. ताण किती एवढं म्हणजे शांत स्वभाव तुझा, असं का ताण करते मोका? याला काय कळायचंय तो किती सांगून. नाही, ती मला गाडवा पुढे वाचली गीता आणि गाडव काय म्हणतात रातचा गोंधळ याच्यापेक्षा बी भारी होता. अहो, तुम्हाला कोणीच चांगलं म्हणत नाही. हा नाही नाही आता बरं आहे बरं आहे, बरं आहे. तुम्ही तू एक काम कर. आल्या किती आलीस महाराणी आल्या तुला आल्या. काय सांगितलं होतं शाळेत जायचं नाही जा म्हणून. आतमध्ये, जा. कशाला आतमध्ये जा, तू आतमध्ये जायचं नाही, तिने नाही. तुम्हाला काम शिक्षण कर. पाणी करायचं, तुम्ही घरात राहायचं. नका दहा. तुम्हाला शिकायचंय ना तुम्ही मोठ्या लेवलची माणसं आहे आपल्या घरात, आपण हा. सरपंच आहे असं वागा. त्याच्यामुळं आता आपण एक काम काय कर. आला तुम्ही? इज्जतीत सांगतो तुला, तुम्हाला दोघांना बिंदास इथं काय थांबू बिंबू नका. तुमच्या हिशोबाने तुमचं शिक्षण काय तिथंच समोर करा. नाही थांबायचं? नाही नाही म्हणलं की नाही. मग आता आमचा जर विषय. घरात राहू तुम्ही आमचं ऐकत नाही तर तुम्ही आमच्या हा. घरातच राहायचं. काय राहायचं कारण कमीपणाच काय होतं? नाही, आम्हाला कमीपणा- शिकवायचं नाही, आम्हाला तो शिकवायचं कमीपणा नाही. वाटतो. विषय सुटला. आणि तुला नसलं त्या मग- पद्धतीने शिकवायचा, तू तुला ते काम कर आणि तिला शिकवाय आमच्या नाही घरात. तर तू राहू तिच्या नको तिला. आई बापा तिकडे नेऊन घाल. तुला राहायचं असलं तर राहा. इकडे नेऊन घालायसाठी करून मग तुम्ही जा तिच्या संग. नको आणू पंचायती पण तुला पुढच्या. तिच्या पत्राला धरूनच बसायचंय तर तू राहूच नको ना. हा काय राहतो. ठीक आहे, तुमचा जर निर्णय असेल ना तर हा. मी तिची साथ नाही सोडू शकत. नाही नाही बिंदास जा. तिने जर मला स्वीकारलं ना, अरे सोडूच नको. मी नाही सोडणार. आम्ही नाही सांगत तुला सोडायला. हा, मला आता सध्या मला आहे ना काम नाही, मी मोलमजुरी करून तिला शिकवतो. हा, मग काय अडचण नाही. कर ना. कर कर. चौथं तुला जाणार काम आहे, करायची लक्षात गरजच ठेवा. हा, नव्हती जाऊ दे ना. माहिती तिला नाही, बी चल. का शिकायची गरज जा नाही. तुम्ही. गावात रोज जाईन पण तिला शिकतो. बर तर जा. आणि तिचं काय लय दिवस नाही राहिलेला, आता 8-10 दिवसात तिचा निकाल लागेल. हा लागू तिचा. परत नका येऊ मग. नाही नाही परत काय नाही आम्ही. माझी सुनबाई म्हणत. अरे बघन मी त्या टायमाला मला काय करायची. मला पूर्ण खात्री आहे की ती ना तिचं नाव मोठंच होणार तिचं, लक्षात घ्या तुम्ही. अरे होऊ अशा दे किती तर का खरं. पडले जाय बघू त्या टायमाला. शिकणार आहे पण तुम्हाला एक विचार एक कळा ना, अरे शेकड्या पडले शेकडा पडलं शिक्षण करून शेती करायला लागले. घरी ना शेण उचली ती. भांड्या शिक्षण करून लोक शेती करायला लागले. माझ्या ह्याच्यावर मला स्वतःवर कॉन्फिडन्स आहे, मी अभ्यासच तेवढा करते. हा तू करते अभ्यास, चौ घालते आमच्या. कोणाच्या नादी लागली, यांच्या डोक्यात बधीरपणा भरलेला आहे, यांचं हा. शिक्षण किती झालेले. नाही नाही आता आमच्यापेक्षा अहो, तू तुम्ही जास्त सांगा ना, हुशार आहे. माझंच MPSC सुटलं तर काय. ही अशी नव्हती. तू 2 मिनिटं थांब, तू MPSC सुटणारे सगळे. ही अशी नव्हती. हिला ज्या साईडच्या लोकांनी काहीतरी भरावलेलं आहे म्हणून सोनाला. त्यांचं काय ऐकायचं कारण आहे. होय, काय सांगितलं का तुला कोणी. पण आता कस काय मला कोणी काही सांग. तू आज 2-4 महिने काय बोलली नाही काय, आणि आताच कस काय म्हणायला लागली. अरे पण लोक नाव ठेवायला लागलं, बोलावंच लागत ना, माणूस गप्पावर बसणार. अहो, ती साडी सुद्धा घालून जाते, ती ड्रेस सुद्धा घालून जात नाही ती बस college ला. मीच लग्नात म्हणले होते मी इथं पुढचं शिक्षण करीन, सगळं करीन, मस्त सगळं मीच केलं होतं. पण आज 4 लोक मलाच नाव ठेवायला लागलो, मी काय करणार आहे. हा साईड चेन म्हणायचं काय बाय तू सुन जाते हा? शाळेत. आणि काय बाई असंच आहे, आणि ते हा? शाळेत पोरच बोलत आहेत बाई, यांचा ग्रुपच आहे बाई.
ते काय काय होतं म्हणे आता नवीन ते काय म्हणते काहीतरी आहे ना ते त्याला तेच असं नाही माहिती. मिटिंग घेऊ त्यात बाईन असं बाईन तसं बाईन 4 लोक मला नाव ठेवतात बाळा. अहो, हे आपलं तात्या गावात काय नुसत्या गाड्यांच्यात राहतो, बायांची कामं करीत नाही. मग आम्ही म्हणायचं का अरे ते बायांसाठी? काम आहे इथं. मग हिचं काय? काय पण त्याच्यापासून काय पडलेच काय अहो तुमचं पद एका पंचवार्षिकच आहे. हिचं जर नाव झालं तर ही आयुष्यभर तुमचं नाव तू होईल. बापाला आता कमी लेखायला लागला आणि बायको जास्त हे करायला लागला आता. तू याच्या नादी लागू नको. हे बोलायची पद्धत आहे आता बदलली, बायको बदलला तो पूर्ण. जास्त ऐकायला लागला. तो तू गेला- आम्हाला शिकवायला लागला का तुम्ही कसं राहायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, हे सगळं चुकीचं आहे तुझं. गेला पात्र आडा आता. हा तुम्ही मका टॉर्चर करताय. बरोबर तिला टॉर्चर करीत नाही तुला नाही. तिला टॉर्चर नाही तुला बी नाही. तुम्हाला राहायचं शिक्षण करायचं असलं तर ह्या घरी राहायचं नाही. तुम्हाला कसं राहायचं तसं बिंदास राहा. संपला विषय. आमचं काही घेणं हा. देणं नाही. काय तुला वाटलं काय आम्ही म्हातारे कोतारी काय? तुम्हाला वाटत, तुम्हाला जसं वाटलं ना तसं मला मी बी सांगतो तुम्हाला. हा मीला शिकवणार नाही, शिकवणार. चालतंय चालतंय तुम्हाला- आणि तू बिनधास्त तुझ्या शिकव. पद्धतीने हा, शिकव, तुझ्या आमच्या वर नको. जा 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 तू तुझा जावा निघा. पण लक्षात घ्या परत आहे ना ह्याच जाय दारात जाय नको बोलू जाय. ह्याच दारात तिचं स्वागत करता ना तुम्ही. बघू जा. त्या टायमाला मी डबल हार आणीन जा. हा लय दिवस नाही हा. काम आता. हो करून तर दाखव. चाललं मला सांगायला. हो इतका कसं काय बोलतोय, मला याचं काही धोरणच कळा नाही. अरे गेलं बायको ताब्यात ती पार. हा अहो मग? तिच्या शिक्षणासाठी येऊ पार रोजाने जायला तयार आहे. पुढं बायको आपले पुढं. घर काय, आपला बाप काय, आपली आई काय बोलती, हो एक शब्द बोलला नाही. पोरगा आता इतकं फडाफड त्याला बोलायला काय लागलं. घेणं देणं राहिले त्याचे. हा? तो डायरेक्ट बायको घेऊन गेला म्हणजे कळ ना आपल्याला ह्यो किती दिवस राहतोय. अहो पण हे लोक आपल्यावर आणि थुकते ना आता. अरे काय चुकते न जायचंच नाही गावात. मी 4-8 दिवस गावातच नाही जात. मला तर टेन्शन आलंय, पोरग तिच्या नादाने खुशाल घर सोडून गेलंय आणि जाऊ जावं दे, का? जाऊ दे. अरे जाऊ दे एवढं काय विचार करते तू. काय विचार जाऊ करते मातीत काय तिकडे. डोक्याला स्थान आहे माझ्या. चल चल. अरे ते काय पायलचा फोन मी आलता का नाही? फोनच नाही आला तिचा अजून. मग तू लावायचा. लावला पण उचलीत नाहीये. मी लावला त्याच्या माझा नाही उचलला तिने काल. हा ना उचल. एका कॉलेजला बिलेजला असं त्याच्यामुळे नसून उचलला. काय माहिती आता. पाहुण्याला लावला त्यांनी नाही उचलला. पण संध्याकाळी तरी आल्यावर करते ना तसं हे हा नाही मिस ना. कॉल दिसत असतील ना तिला हा मोबाईल. केला पाहिजे नव्हता ना तिने. लग्न करून दिली झाली ती कडलीच झाली ती आपली पार आई हा बापाला ना विसरूनच गेली ती. तिने फोन करायला पाहिजे स्वतःने मनाने तर करत नाही. आपण लावलं तरी उचली नाही ती आता. लय अवघडीच्या जमाना लय अवघड चाललाय. पोरं आई बापाला विसरायला लागली पार. आपण कॉलेज झाल्यावर कामावरलं संध्याकाळी तरी एखादा फोन करते. आई अरे फोन यायला कशाला तरी- केलता यायला काय? बघ काय लावून. बघा बरं लागतोय का. आणि एखादा फोन करते आई कशासाठी तू फोन केलाय काय? याचा तर स्विच ऑफची हम्म. आईला ती एक कुठं दिसतं गावातच असतं. काय 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 माहित फोन चार्जिंग करायला टाइम नाही. सरपंच केलाय गावानी. ते तर आहेच. काय पण कळत. फोन करायला पाहिजे ना ती हा ना, मनाने तिने कळत फोनच नाही का. 2 दिवस झाले फोन नाही काय नाही. काय जावई चाललंय काय तसं नाही, काय नाही. जावयाला लावा ना फोन. सवार मी लावला होता रे सकाळी पण उचललाच नाही त्यांनी. एवढे काही कामात बिझीत काय नाही माहिती. व्यस्त आहे ते जावायला करीन माघारी गेले हा असते मी. हा. करीन महागारी करायचं असतं तर कालच लावला होता तर केला असता महागारी. जाऊ दे, असतील काही कामात चालू आपण एवढं 2 दिवस हा तसं काय काय पण त्याची पाहायला नाही करायचे बरं का. फोन करायला पाहिजे ना तिने. काय भांडण बिंड झालेत काय माहित काय झाले. भांडणं झाले फोन करायला हा काय मग भांडणं तर लय काय? आवाज हा, करीन. तेच ना. हा मग लगेच पण ये इकडे. तशी नाही बाबाची आठवण येते ना. हम्म. बाकी काय स्वयंपाक केला का? हा आवरलंय माझं. आवरून बसली होती मी. पण जेवायला गावात येणार होते वाड्याला. बघा मग. म्हणती एखादी जेवायला बोलवा चला. मग एखादं येत असेल तर बघा वाढायला. आता कोणी आता तुम्हीच म्हणले गावातली माणसं येणार आहेत का काय जेवाय मग वाढायला. मग कधी वाढायची पद्धत आहे ना. वाजलेत किती काय मग मला म्हणले तुम्ही जेवायचे म्हणून चल जेवायला की काय. भूक लागली असं नसन काही ऐक ना आधी ते बघा ते पोरीचं बघा आधी खायचंच पोरीचं पडलंय काय तुम्हाला. बोलायचं असं तिकडे नको बघू. चला आपण जाऊन येऊ तरी. हा जाऊन यायचं काय हा मग बघू फोनच लावू. तिलाच लावू काय बघा तिला बरं. लावून बघत लावू. लागली बरं का ती वाजती. नाही उचली ती पण फोन. अशी काही एवढी कामात बिझी काय माहिती. चला बरं जाऊन येऊ. माझं मनच लागत नाही. आपण जाऊन तरी येऊ. जायचं म्हणती. हा जेवायचं राहू द्या. अरे जेवण बिवण करून मग जाऊ आल्या ना. जेवता येईन. काही एवढं जेवायचं पडलं तिला नाही. भूक लागली मला. जाऊ तिच्याकडे जायचं ना मग जेवण आपण- मग त्यांच्या दारात होती जेवायला. जेवायला नाही आपण महागारी येऊ एका तासातच मग जेव आल्यावर. झाला कुठले लांब नाही म्हणायला. परत ते म्हणते ना आले बा त्यांचा मोठा करा ना एक तर. मग त्याला काय झालं का जायला कोणाच लय हाऊस मोठ्या घरात द्यायची पोरगी.
मग आता म्हणलं चला नाही, हाय बरं आहे चला तसं. बरं मला ना दमच निघाला बरं, चल जाऊ जेव्हा तिकडे जाऊन काय त्यांची गिरण कवर पिंटाळी ती लवकर उरकत नाही बायकोला म्हणलं मोठी घेतो ती म्हणली नाही नाही बसल्या बसल्या एवढीच बरी चल ते बांग बुंग कवर बसायची याच्यापाशी येन गेलेली गिरण ती काहीला कळाना ना वळाना काय काय दळी तर कुणाच ठाव इथं गावातलाच उद्योग उरकाना हिने मला इथं बसवलं राम राम आईला गावचे सरपंच आणि तुम्ही तर घरचे आता पीठ दळायची वेळ आली तुम्हाला नाही नाही पीठ गावात ना दळून द्या ना गावातलं कोण मोकळा आहे दादा ती काय झालं जरा मंडळी जरा गडबडीत होती त्याच्यामुळे म्हणलं चला बरं डाबा पारलाय काय बघा मी गिरण आणले तिच्या पाशी बसलोच नव्हतो मी मला सरपंच म्हणलं जरा गावातच असतं ना तुम्ही तर काय नाही मी काय गावात म्हणजे आता तर तुमच्या पुढे आलोय कवर राहत आहे घरात कवर काम बंद पडलं काय ते काढले मोठीचं काम चाललंय ती काय बारीक काम आहे काय मी म्हणलं बंद पडलं का? हा बंद पडायला माझ्यासारख्याचं काम बंद पडल्यावर गाव बंद पडन कवा हिला दिसतं ते पोरीच पुढे गेली असं घरात पुढे फोन का उचले ना तुम्ही तुमचा कोण होय? शिकवत होता माया बंदच असतोय चार नाही दिवस बंद. झाले. चौघांचं पण चौकांचं कसं काय राहील बंद त्यांचं असेल ना ती दोघांना फोन उचली ना नसेल तुमचा उचलला. बंद हा माया पायल? बंदच होता काय झालं फोनाचं फोन का उचले ना तुम्ही काय तुमचा फोन उचलायचा आहे लाज बरं. आहेत का तुम्हाला पाहिला हा? तुमच्या लाजा काढायला काय झालं आता काय केलं तुम्हालाच आम्ही? कळायला पाहिजे ना आपण आपली पोरगी चांगल्या घरात दिली तिने कसं वागावं कसं नाही एवढं शिकवलं नाही तुम्ही अहो, काय झालं आमच्या पोरीकडून तुम्ही- चुकलं काही मग तुम्हाला काही फोन बिन आलाच नाही का नाही आम्हाला नाही म्हणजे काय आता- तपासत नाही म्हणायचं तुम्हाला नाही काही तपास नाही आम्हाला बरोबर असं काय कसं आई बाबा काय नाही ते काय आमचा पोऱ्या बिन पोरगी बी कुठं चांगली 7-8 दिवस झाले गेलेले ते काय आले नाहीत परत आता ते झालं शिक्षणावरून आता तुम्हाला सांगितलं होतं लग्नाच्या वेळेस करू पण तुम्हाला माहिती आहे आपली परिस्थिती कशी आहे, गरज नाही शिक्षणाची तिने वन करायचं लेकरं बाळ सोडून इकडे नोकरी कर तिकडे आपल्याला गरज आहे नोकरीची नाही, नाही, एक मिनिट काय म्हणला तुम्ही शिक्षणाचं काय शिक्षण करायचं पुढे नोकरी करायची गरजच नाही ना पाहुणा तुम्हाला कोणच्या अटी पोरगी दिली मी शिक्षणात दिली ती इथपर्यंत बरोबर आहे. मी तुम्हाला काय म्हणलं, माझ्या पोरीला तुम्हाला शिकवावं लागेल तर पोरगी होत नाही तर माझी मला लग्न करायचं नाही बरोबर आहे तुम्ही तुमचं. शिकवत जबाबदारी माझी आम्ही म्हणलं उद्या- जागा स्थळ चांगलं आहे काय होतं समजा शिकली पोरगी इथपर्यंत ठीक आहे हा. तुमचं समजा शिकवायची पण आपल्या घरी नाही ना कोणचं कम काय मी शिकवून म्हण- शिकून असं किती आणीन ती विषय तो नाही माझा विषय फक्त शिकण्याचा होता उद्या ती नोकरी करू नाही करू ती तुमची बरं, जावं तेवढं शिक्षण झालं तुझं होतं. शिक्षण तिला पूर्ण एकटं करायचं काय पुढचं शिक्षण घेऊन पर कोणते पेपर त्याला एमपीएससी पेपर द्यायची होती हा ती पेपरचं ती मग म्हणलं तुमच्या दोघांच्या पद्धतीने बघा तिकडं आपल्याला नाही जमायचं त्याला मग तुम्ही घराच्या बाहेर हाकलून दिली मला. हा दोन्ही बी ती काय तुमची एकटी पोरगी दिली काय पण फोन उचलायला काय झालं मग तुम्हाला सांगायचं आमच्या ना आम्हाला. पण तुम्ही आमच्या का नाव तुम्हाला घालायचं होता का नाही तुम्हाला तुमच्या अहो, कानावर काय माझ्या घालताय फोन यांचा नाही, दोघांचा मग तुमच्या निर्णय पुढं दोघांचा गेले, ठाम निघून झाला आठ दिवस झाले. बाकीचं मला काय सांगू नका हा. तुम्ही जावं आणि पोरगी कुठे ती मला सांगा माहिती जावाईन पोरगी आहे तरी एक जणाच्या गोठ्याव कामाला आहेत वाटते लाज नाही वाटत का तुम्हाला कोट्या कामाला लाजाला काय व्यायची हो काढलेलीच आम्ही म्हणले त्या टायमाला लाज धरली ना आता काय लाज धरीन त्यांची करू द्या ना काम केले त्यांना बी कळन ना शिक्षणाला किती लागत काय करायचं कसं करायचं त्याला बी कळू द्या ना अहो आमच्या पोरीने कधी गोठा पाहिला नाही कधी कसला बापाच्या आहे. जीवावर कोणी बी आईस करतो हा. स्वतः बी करून दाखवली आमच्या पाहिजे. पोरीची काय परिस्थिती त्यामुळे पोरीची मग त्याच्या संग आहे काय पोरगी आमच्या पशी काय चला बघा तिकडे तुम्ही परिस्थिती दोघांची बी काय हा, तिथं बघा ना जाऊन तुम्ही तुम्ही. एक फोन करून सांगत काम होतं ना असंच झालं काय मला एवढा टाइम आहे गावाचं चालू चला, बसतो दाखवा तुमचे मला, चला. फोन चला. कोण करीत आयल तर गेली या काय होतंय काय माहिती आजच्या आज निकाल लागावा चांगला म्हणजे काय माझं सार्थक होईल चला कुठे ह्या गोट्या आहेत काय काय बघा ना आईला तिथं बस ओरडत असं. श्याम, वार बाप हो, राम 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 ही बघा कारकिर्दी करतेच श्याम. ह्या अवस्थेत पोरगी आपली आणून ठेवली त्यासाठी आपण पोरगी दिली ती इकडे बघ पोर कसं घरी उचलीत होत का हात नव्हतं लागत आता बायको त्या शिक्षणाला तुम्ही काय आला इकडे जाऊ पोरगी कुठे आता मग पोरगी कुठे तिचा रिझल्ट आहे आजच्याला ती गेलेली बघायला ऑनलाईन रिझल्ट हा ऑनलाईन आहे पण ती जरा सर्व्हर डाऊन होतो ना तुला लयच आता काम यायला लागलं पहिलं तर काय नव्हतं येत. तुम्ही 8 दिवसाने आलाय माझ्याकडे मी तुम्हाला आम्ही सांगितलं नसतो आलो काय गडपण येतोय सासऱ्याला आम्हाला काय याची गरज नाही पडली एक ही म्हणले आमची लेकन जावाय दाखव जाव त्याला हात आमच्या दाखवा. इज्जतीची गरज नाही तर त्याच्याकडे आम्हाला काय यायची गरज आहे? आम्हाला पडलं एवढं हे काय म्हणले माहिती का मी पायाला म्हणली तू शिकायचं नाही काय नाही आणि आधी म्हणली होती की तुम्हाला शिकवतो वगैरे सगळं आम्ही म्हणली होती. त्या दिवस दिली ती मग शिक्षण तिला मी दिली. तिच्या मागे उभा राहिलो म्हणलं तुझ्यासाठी मी ना गर्भी सोडायला तयार आहे पण तुला शिकवणार
मग आलो मी त्यांचा इकडे. विरोध होता म्हणा हा, यांनी मला ती म्हणली घराच्या बाहेर निघायचं तुम्ही दोघांनी. तुम्ही आम्हाला फोन करायचा ना राव नाही कायला ती किती येऊन सासू राहिली असती माझ्या ताकद आहे ना, मी शिकवणार ना तिला म्हणलं. येईन जात चांगलं आहे तुमचं. चांगल्याचा नाही विषय हो. अशी ना कित्येक लोकांनी पुरे दिल्या, कित्येक लोकांनी पुरे फसवतात, दिल्या शिकवत आणि नाही, काय शिकवणारे नाही. शिकवणारे करून शिकवत नाही. बरं ज्याला टॅलेंट आहे ते शिकलंच पाहिजे ना त्यांनी हुशार होती म्हणून आम्ही तेच म्हणून आणि मी शिकवायची. काय म्हणलो होतो की बा तुमचंच नाव मोठं होईल. जर उद्या काय जर जे पदावर गेली हा. आणि जाणार माझं 100% खात्री ती हुशारी. शिकवलं बरे पाहिजे इथपर्यंत खरं आहे, पण ज्याला कसं आहे आता अडचण असेल त्या माणसाने शिकवणं गरजेचं काय आहे. अडचण काय होती तुमच्याकडे ही पैसे ना नव्हते मोठ्या का वगैरेत गेली, ही म्हणली आमचं घर लय मोठं आमच्याकडे आहे. पैशालाच उता आला नाही, त्याला काय मोकार बसायचं त्या बिचारीला मी म्हणलं गावात राजकारणातच घातले काय सगळे पैसे आम्हाला मागायचे आम्ही दिले असते पैसे शिक्षणाला होते का तेवढे? शिक्षणाला दिले असते नाही आमच्या पुरीसाठी काही केलं असतं आमच्याकडे आम्ही पैशाचं काय काय विषय काय? घेऊन बसली तुम्ही इथं आमचं पैसे खर्च आहे माणूस नाही मग नेमकी अडचण काय होती तुम्हाला शिकवायला शिकवायची नव्हती आम्हाला काय गरज पडली तिला हेल्पाट घालायला असं मोकार त्रास होतो. पण यांनी इतके दिवस घरात शिकवली, बसवलं. आपल्याला थोडं शिकवायचं होतं. थोडं काय अख्खं तिला शिकवायचं. लेकरं बाळ आता उद्या तू नोकरी लागली ना लेकरं बाळ तू सांभाळी दिवस लेकरं बाळाचं काय काय आता बायको म्हणलं जाऊ. सोडून कामाला जाईन का हो म्हणलं नको पोरीची बितार असलंय मोकार का पोटाना लय जुने विचाराचे राहिले राव तुम्ही ती आली. आली पाहायला झाली अगं, अरे काय फोन लावतोय तुला फोन उचलत उचली नाही. ना राहू काय दे, म्हणणार पाया नको पडू. फोन का उचलत नाही? माझा हात भरले थांब. बोला अगं, काय मी यांच्या काय लागत करणार? आलं तर नाही नाही काय आला काय झालं बरं ती जाऊ दे. नको नको अहो रिझल्ट लागलाय माझा, हे बघा राज्यात पहिली आले मी. अरे वा, हे बघा जाऊ दे राज्यात हात पहिली भरले आली? ना. माझं काय नाही हा, ना. हे बघा हा यार या. खरं पहिले एक नंबर लावे तिथं काय घ्यायचं तिथं तुमच्या पाया पडे, आमच्या पायाला तिला वाकू नाही वाटलं. मग तुम्ही आम्हाला घराबाहेर काढलं आणि तिला वाटणारच ना थोडं. नाही, पाया पडेल तुमच्या. जाऊ दे तपली ती झाल्यात अहो, अधिकारी झाली ती मोठी. उचलायची ऐवजी ती दुसरा बाजूला घ्यायची याच्या पलीकडे काय होईल बागला काय ते आता काही घ्या घेऊ द्या तुम्ही ना आता आहे ना तुम्ही तुमचं नाव मोठं होणार आहे. आमचं काय नाही त्याच्यात. तुम्ही नाही म्हणायचं तुमची सून अधिकारी झाली एखादी अजून आहे ना पोस्ट वाटलेलं नाहीत त्यांनी, पण मला माहिती आता राज्यात पहिली आली म्हटल्यावरती वरचीच पोस्ट हा. मिळणार मला. त्याचं काय क्लास विषय पण नाही. अधिकारी झाली ती हा. आणि यांना सरपंच पदाचा लय गर्व होता. हा तुम्ही राहिलेच गावात पाच वर्ष. सरपंच लाल दिव्याच्या गाडी ती लाल दिव्याच्या बघ यांना फोन यायला लागलं. आहे घरी आहे, बोला काय तुमची सून राज्यात पहिली आली का आहे काय खर्च बिर्च? पहिली आली मग कुठे हा कळालंय जरा मला कळालंय थोडं थोडं आलंय बरं का नाव सरपंच राव तुम्ही हा नाही, बघा माय काय पण मोकर आहे काय गावात डीजे बिजे लावा आता संध्याकाळी. हा बघा आता डीजे राहील ना बरोबर चालतं या संध्याकाळी नियोजन करू आपण दोघं. हा 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 मिरवणूक काढ लागली. काढू येऊ का? हा मला ते ना मग जर मेसेज येते जास्त. सरपंच असून मला या शिक्षणाचं महत्व कळालं नाही पण मोठ्या अधिकाऱ्याचा फोन होता का का? ते म्हणला तुमची सून अशी झाली आणि पद बी लय मोठं अहो ती लाल दिव्याच्या गाडीतच हिंडणार आता आणि तिथं असं 5 वर्षावर नाही ती आता आजन्म माहिती जवळ जवळ जीवन आहे ना तोपर्यंत तिला पद राहिलं. आईला वरती कळतं तसं पांढरा का मला ती याचं आता माय काय झालं थोडं शिक्षण कमी असल्यामुळं मी तीच सांगत होतो आम्ही तुम्हाला. मी लय विचार नाही केला या गोष्टीचा पण आता शेवटी त्या बिचारीने कसं हात असतं, लावून लोकं धरला नावं ठेवते त्याच्यामुळे मग आम्ही पण पण लोकांचं काय पडलंय आपल्याला? बदलली मग बया मला तेच सांगायचं तुला तुझी सून मोठी झाली आणि त्याची शाळा जायला लागली लोक नावं ठेवते काय बाईची सून जाते हे करते त्याच्यामुळे मी म्हणलं कशाला पाहिजे ते शिक्षण अरे पण आता मला तू सांग अख्ख्या गावात होईल ना गावात नाही राज्यात झालं राज्यात नाव झालं राज्यात आमच्या 4-6 बॅनर गावात जाऊन छापे लावून सगळ्यात मुली शिकलेल्या आहे ना उलट नाही बोलत. मला जाणीव आहे माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी एवढे कष्ट केलेत आणि तुम्ही पण मला तसं कधी काही त्रास दिला नाही. एवढा त्रास दिला हे केला नाही त्यावेळेस जर सावित्रीबाई फुलेंनी हा विचार केला असता हा तर ते आता शिक्षणाच्या देवी झाले नसते. त्यावेळेस केलंय त्यावेळेस थोडा अत्याचार केला अहो, तेल फेकून आता आणा, शेण कुठं काय आहे, करा. हा, त्यावेळेस शेण हाणलंय हा. फेकून दगड फेकून आणले. शिक्षणाचं हा? महत्व कसं कळते बरं का पण ते आम्हाला समजायला उशीर झाला नाही झालं काय आपल्याला आहे ना आपण थोडं तुम्ही गेले पैशाचे जेव्हा उडाली आणि पैसा नाही, लोकं काय म्हणतात? लोकं काय म्हणतात ह्या त्याच्यावर आम्ही गोष्टी राहिलो. लोकांचं काय लोक कसं लोक नावच ठेवायला मोकळे येते आता मग गावात सरपंच मला कसं वाटायचं आहे लोक मला काही म्हणतात पोरगिरवत जातील येतील ह्या भ्रमात राहिलो आम्ही पण असं शिक्षण नसतं ही कधी. चीज अशी आहे शिकलंच पाहिजे मी काही तिला का तेच होईना ती म्हणलं ना, करू शिक्षण शकतात हे वाघ येण्याचं दूधच हा. आहे जे घेईन ते कुरकुरल्याशिवाय राहणारच नाही
तुम्हाला आज कळलं म्हणून का हे बाबासाहेबांना जाऊ दे. भारतरत्न म्हणतात. माझं पण चुकलं, मी तुमच्या पाया नाही पडले. ए बाबा जाऊ दे माझ्या जाऊ दे मनात असू दे राग असू दे आता गेला ना राग. हो. जाऊ, चला घरी चला घरी चला, आता लागले घरी. गोट्या सकट आता वाचता ना तुम्ही मी तर वाजवलं 300 रुपये. 4 वर्ष झाले केलंय ना मग तुला बी कळलं 300 रुपये वाजवलं. हा मी केलं 4 वर्ष झालं बंगल्याचं काम करतात अजून पूर्ण व्हायना कुटीचा बंगला आहे पैसे घालवलं राजकारणात